ओके. हॅलो. मस्त झालं आपलं सेशन आताचं. येस. बऱ्याच गोष्टी आपल्याला कळल्या, अनफोल्ड झाल्या. आपण थोडंसं हेल्थ आणि एस्ट्रॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्हनी आता बोलूया. आणि आय एम शुअर ही ऍज अ डॉक्टर तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स आहे की पत्रिका बघून त्या माणसाची हेल्थ करणं, मग पुढे ते डायग्नोसिस करणं, त्याच्यावर उपचार करणं, काउन्सिलिंग जे असेल ते. तर आपण फर्स्ट येऊया मेंटल हेल्थ अँड एस्ट्रॉलॉजी या ऍस्पेक्टकडे. तर आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी, मी नेहमी म्हणतो की आपल्यामध्ये कुठला ना कुठला तरी डिसऑर्डर असतो. आपली थिंकिंग प्रोसेस, काही जणांना एन्झायटी असते, डिप्रेशन होण्याचे चान्सेस असतात, निगेटिव्ह थिंकिंग असतं किंवा अति पॉझिटिव्ह थिंकिंग असतं. सो एव्हरी वन इज डिफरंट मेंटली. तर हे डिसऑर्डर्स म्हणा, स्ट्रेस, ह्याच्या मेंटल लेवलवर घडणाऱ्या गोष्टी आहेत, या एस्ट्रॉलॉजी प्रमाणे कशा आपल्याला समजतात? कुठल्याही पेशंटची पत्रिका म्हणजे काय होतं, मी आता ही जी सायन्सेस वापरतो तर ते मी एक काय म्हणतात त्याला, कम्पॅरेटिव्हली मी त्याच्याशी डील करत असतो की मेडिकल सायन्स प्रमाणे, सायकोलॉजी प्रमाणे मला पेशंट काय कंप्लेंट सांगतोय, ती कंप्लेंट कुठल्या आजारासंबंधी मला माहिती देते, ते ते मी बघत असतो. त्याच्यानंतर त्या समजा मला असं दिसलं की पेशंट हा इम्पल्सिव्ह आहे, तो रागीट आहे आणि तो भांडखोर आहे, असं मला लक्षात आलं सायकोलॉजिकली किंवा मेडिकली त्याची हिस्ट्री घेतल्यानंतर. तर त्यानंतर जेव्हा मी त्याची पत्रिका प्लॅनेटरी पोझिशन्स चेक करतो तेव्हा ते मी माझं ते एक काउंटर चेकिंग झाल्यासारखं होतं की अल्टरनेटिव्ह म्हणजे प्लॅनेट्स पण तेच सांगतात का. आणि मेंटल हेल्थच्या दृष्टीने महत्त्वाचे प्लॅनेट्स आहेत ते म्हणजे सगळ्यात मी मगाशी म्हणलं तसं मून, चंद्र कसा आहे पत्रिकेमध्ये. त्याच्यानंतर दुसरा माइंड नंतरचा प्लॅनेट महत्त्वाचा आहे तो म्हणजे रवी. रवी सूर्य, तो आपण आत्मिक या दृष्टीने विचार करत असतो. तिसरा महत्त्वाचा प्लॅनेट आहे तो म्हणजे मर्क्युरी. सगळी नर्व्हस सिस्टीम मर्क्युरीच्या अंडर येते. आपला इंटेलिजन्स आणि बेसिकली कॉग्निशन, आकलन क्षमता जी असते ती सगळी बुध आणि हर्षलच्या अंमलाखाली येत असते. सो हे प्लॅनेट्स महत्त्वाचे असतात. आता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मार्स आणि सॅटर्न ह्यांना पापग्रह म्हटलेलं आहे. म्हणजे ते प्लॅनेट्स ट्रबलसम असतात. ते ज्या प्लॅनेट बरोबर जातील त्याला ते बिघडवू शकतात. सो बेसिकली हे जे 4-5 मी आता प्लॅनेट सांगितले हे आमच्याकडून पहिल्यांदा सांगितले जातात. मी आता जे उदाहरण म्हणलं की इम्पल्सिव्हिटी कशी दिसेल तर ती त्या व्यक्तीची रास अग्नितत्वाची असण्याची खूप शक्यता जास्त असते. मग अँगरचा प्लॅनेट आहे, नॅचरल प्लॅनेट आहे तो म्हणजे मार्स. मार्स, मंगळ हा अँगर प्रोन आहे. आता जेव्हा पेशंट फिजिकली काही वेळेला घरच्यांना म्हणजे मारामारी करतात किंवा काही होतात तर बरेच पेशंटमध्ये मी पाहिलं की मंगळ आणि केतू ह्या दोन प्लॅनेट्सची युती दिसून आली. किंवा रवी आणि मंगळ हे दोन प्लॅनेटचं अपोजिशन झालं म्हणजे त्यांचं कंजंक्शन झालं तर खेळाडू तयार होईल. परंतु त्या दोन प्लॅनेट्सचं अपोजिशन झालं तर कदाचित ती व्यक्ती मारामारी करेल. म्हणजे त्याची जी काही ती मसल पॉवर आहे ती तो डिस्ट्रक्टिव्हली यूज करेल. हां. सो असे खूप प्रत्येक पत्रिकेमध्ये बेसिकली अगदी माइंडच्या दृष्टीने एकदम दोन महत्वाचे प्लॅनेट आहेत ते म्हणजे मून आणि मर्क्युरी. हे दोन प्लॅनेट खूप, चंद्र आणि बुधाचं खूप महत्वाचे आहे. आणि ऑफकोर्स असेंडंट लग्न ते कसे. आता ह्याच्यामध्ये काय असतं माहिती का, कुठलंही प्रेडिक्शन जेव्हा एक घडतं त्याच्यामध्ये ते ती जी 12 आपण त्याबद्दल बोललो नाही, 12 हाऊसेस असतात प्रत्येक हॉरोस्कोपमध्ये. तर त्या प्रत्येक हाऊस जे आहे, घर आहे, त्याच्या अंडर ज्या ज्या गोष्टी येत असतात त्या आपण तपासून पाहायला लागतात. त्या हाऊसचे लॉर्ड कोण आहेत, ते पत्रिकेत कुठे आहेत, त्या हाऊसमध्ये प्लॅनेट कुठले आहेत, कुठल्या दोन हाऊसेसचा एकमेकांशी संपर्क आलेला आहे. म्हणजे 5th हाऊस आणि 10th हाऊसचा संपर्क आला तर ती व्यक्ती एज्युकेशन किंवा ह्याच्यामध्ये करिअर करू शकते, कारण 10th हाऊस हे करिअर आणि प्रोफेशनचं आहे. हेल्थच्या बाबतीत बोलायचं झालं तर 6th हाऊस हे रोगाचं स्थान आहे आणि असेंडंट आपण पाहिलं की रोगप्रतिकारक शक्तीचं किंवा प्रकृतीचं स्थान आहे. सो त्या दोन स्थानांमध्ये संबंध कसे आहेत आणि एखाद्या डिसीज बद्दल पाहायचं असेल तर त्या डिसीजचे रुलिंग प्लॅनेट कोण आहेत ते पाहायला लागतं. फॉर एक्झाम्पल आता आपण पाहिलं की चंद्र आणि मंगळ
मी मगाशी म्हणलं की ब्लडशी संबंध मंगळाचा असतो आणि चंद्राचा संबंध सगळ्या बॉडीतल्या सिक्रेशन्स आणि लिक्विडशी असतो. आता माझ्या एका मित्राच्या जवळच्या मित्राच्या पत्रिकेमध्ये चंद्र मंगळ युती 8th हाऊस मध्ये होती, अष्टम स्थान जे मृत्यूचं स्थान आहे. तर आम्हाला जेव्हा असं कळलं की तो बेशुद्ध पडलाय मित्र, असं मी त्याला हे सांगितलं होतं की तुला चंद्र आणि मंगळ हे कंजंक्शन नेहमी हिमोरेज दाखवतं, ब्लड लॉस दाखवतं, ब्लिडिंग टेंडन्सी एनहान्स करणारा प्लॅनेटरी ऍस्पेक्ट आहे हा. सो त्या मित्राला तो आजारी पडल्यावर मला जेव्हा कळलं तेव्हा मी पहिलं म्हणलं त्याचं तुम्ही पहिला स्कॅन करा, त्याच्या टेम्पोरल लोबमध्ये ब्लिडिंग असण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि मॅसिव्ह ब्लीड होऊन मिडलाईन शिफ्ट झाली स्कॅनमध्ये, एवढं मॅसिव्ह ब्लीड झालं आणि ती व्यक्ती माझा जवळचा मित्र एक्सपायर झाला. सो हे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या तुमच्या हेल्थ आणि ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट ठरतात. तर म्हणजे मेडिकली ऍस्ट्रॉलॉजी जर का वापरायची असेल तर त्याचा खूप वेगळा अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्यात खूप परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स आहेत. आता हा इतकं कठीण आहे ऍक्च्युली बघणं. ऍक्च्युली म्हणजे आय एम व्हेरी शुअर की तुमच्या इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिस नंतर आज तुम्ही जेव्हा पत्रिका बघता एखाद्या माणसाची तेव्हा तुम्हाला पटकन कळत असेल की अरे ही व्यक्ती अशी आहे, ही व्यक्ती तशी आहे, या व्यक्तीला हे होत असेल. इज इट बिकॉज ऑफ प्रॅक्टिस? का सुरुवातीला तुम्हाला असं झालं का अरे जरा नीट बघू द्या मला हे कुठल्या हाऊस मध्ये काय आहे, ओके हे इकडे, असं असं करत करत आज ते प्रॅक्टिसने झालंय का की तुम्हाला पटकन दिसून येतं? नाही, फ्रँकली सांगतो तर ही थोडीशी वरच्याची कृपा लागते, त्यासाठी ब्लेसिंग लागतात. कारण आपल्याला जरी इंटेलिजन्स असला तरी तो इंटेलिजन्स युटिलाइज कसा करायचा हे पण कळायला लागतं आणि तो कुठल्या वेळी आणि कधी करायचा हे पण माहिती पाहिजे. आणि बेसिकली ती एक आर्ट आहे. आणि तर तो कम्पॅरेटिव्ह स्टडी तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल, जेवढ्या लोकांचा तुम्ही कम्पॅरेटिव्ह स्टडी कराल, जेवढा अभ्यास कराल, तेवढं तुमचं ते एक्सपर्टाईज तुम्ही त्याच्यामध्ये होऊ शकता. आता बिईंग अ डॉक्टर मी नॅचरली हेल्थमध्येच त्याचा वापर सुरुवातीपासून जास्त करतोय. कारण बहुतेक लोकांचे प्रश्न असतात, मला मूल कधी होईल, मग माझं त्याचं शिक्षण कसं होईल, मग त्याचं लग्न कधी होईल, त्याला परत कधी मूल होईल, माझी वास्तू कधी होईल, मी परदेशात कधी जाईन, किंवा असेच टिपिकल प्रश्न असतात. तर ते तर बघणं इट इज व्हेरी इझी. किंवा दोन व्यक्तींचं जमेल का नाही हे सांगणं फार सोपं असतं. मला तर खूप सोपं आहे ते, कारण माझा तोच त्याच्यामध्येच एक्सपर्टाईज मी आहे. सो त्याच्यामध्ये रिसर्च आहे खूप. म्हणजे मी अशा अनेक फसव्या पत्रिका पण पाहिल्यात की ज्या वरवर दिसताना आपल्याला असं वाटतं की म्हणजे ऍस्ट्रॉलॉजीचे जर का त्याला बुकिश लॉ सगळे लावले तर ते असं असं दिसतं, पण ऍक्च्युली त्या माणसाच्या लाईफमध्ये काहीतरी वेगळंच घडलेलं दिसतं. सो देर आर फ्यू मायक्रो डिसाइडिंग फॅक्टर्स की जे त्या व्यक्तीचं आयुष्य बदलवू शकतात. म्हणजे आमचे भट सर नेहमी एक उदाहरण द्यायचे की आपण जेव्हा वजन करतो ना तराजूमध्ये, धान्याच किंवा कुठल्याही गोष्टीचं वजन करतो, तांदूळ आपल्याला 1 किलो वजन करायचे, तर आपण पहिली मापं सगळी भराभर ते टाकतो. त्याच्यानंतर ते एक 2-4 दाणे असतात की जो बॅलन्स तो हलवू शकतात. हा, ते दाणे कुठले ते जर का तुम्हाला ओळखता आलं तरच तुमचं प्रेडिक्शन खरे होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे बरेचदा काय होतं की बेसिक गोष्टी लोक पाहत बरोबर सांगतात, पण ऍक्च्युली घडतं वेगळंच. म्हणजे सिंपल गोष्ट आहे की ज्योतिषशास्त्रात असं म्हणलंय की 5th हाऊस मध्ये गुरु असेल तर भरपूर मुलं होतात. मुलं होण्यासाठी ते फेवरेबल प्लॅनेटरी पोझिशन आहे. पण मी तुम्हाला अशा अनेक पत्रिका दाखवतो की 5th हाऊस मध्ये गुरु असून मूल होत नाही. मग आता तो जो हा, ते 2 दाणे खूप महत्वाचे आहेत. सो तो रूल, मग तो जो पुस्तकातला लॉ आहे तो चुकीचा आहे का, तो नाहीये. परंतु देर आर अनदर फॅक्टर्स की आता पंचमात गुरु आहे आणि शुक्र नीचीचा आहे आणि तो बिघडलाय, तर स्पर्म काउंट सगळ्या शुक्राच्या पोझिशनवर असतो. तर गुरु फेवरेबल असून उपयोग नाही, त्या माणसाचा स्पर्म काउंट चांगला असेल तरच त्याला मूल होण्याची शक्यता वाढणार आहे. सो असे खूप गोष्टी असतात ज्या मायक्रो लेवलला पाहायला लागतात. त्यामुळे ऍक्च्युली प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक पत्रिका ही आमच्यासाठी एक आव्हानच असतं, जर का ते तुम्ही त्याचा नीट अभ्यास करणार असाल तर. आणि वरवर कुठले तरी 2-4 प्लॅनेट चांगले आहेत आणि त्याच्याबद्दल बोलत राहणं खूप सोपं असतं. एक्झॅक्टली, बरोबर आहे. आणि
तेच आहे की रियालिटी पण तुम्ही सांगून दिली पाहिजे की आपल्या पत्रिकेमध्ये कुणाचीच पत्रिका अशी आपण म्हणू शकत नाही एकदम परफेक्ट आहे, एकदम सॉलिड आहे असं म्हणू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या पत्रिकेत काही ना काहीतरी दोष किंवा काही ना काहीतरी इकडे तिकडे आहे. बट द मेन थिंग इज टू एक्सेप्ट इट अँड टू नॉट क्रिब अबाउट इट की बाबा असंच आहे माझं नशीब वगैरे, हे चुकीचं आहे. त्याच्यावरती आपण काय सोल्युशन काढू शकतो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मला बरोबर. तुम्हाला विचारायचंय की असं तुमच्याकडे कधी केस आली का की खोटी पत्रिका आणली लग्न जुळवण्यासाठी किंवा यु नो तुम्ही जसं सांगितलं की लोकांना असं मिसकन्सेप्शन आहे की ज्योतिषी असं बघून हा की याची पत्रिका नाहीच आहे असं करू शकतात. तर हे तर कॉमन सेन्सच्या आहे तर असं नाही होऊ शकत. अनलेस यू हा, नो अ पर्सन पर्सनली तुम्ही असं कसं करेक्ट. म्हणू शकता? हा, जर का पर्सनली त्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल आणि त्याची पत्रिका आली तर तुम्हाला कदाचित हे कळू शकेल. परंतु माझ्याकडे एक मॅडम अशा काही येतात लोक असं की विशेषतः लग्न जुळत नसताना जरा ते मंगळाचं बघा ना थोडं ऍडजस्ट करून द्या त्या हालत. ओके. लोकांच्या अशा थोड्या काही अपेक्षा असतात. तर बेसिकली तिथे तुम्ही खूप प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की ज्योतिषाला उद्या एखादा माणूस म्हणेल की हा रिपोर्ट ह्या व्यक्तीचा आहे का नाही ओळखा, तर तसं प्रॅक्टिकली सांगणं कठीण आहे. ऍस्ट्रॉलॉजरच्या बियॉन्ड कंट्रोल आहेत ह्या गोष्टी. ऍस्ट्रॉलॉजरच्या हातात एवढंच आहे की त्याच्यासमोर जे काही पत्रिका छापून जी काही आणली असेल आणि ती व्यक्ती ती त्या व्यक्तीची जबाबदारी आहे, ऍस्ट्रॉलॉजरची जबाबदारी नाहीये की ती ऑब्विस. पत्रिका खरी पत्रिका तिथे घेऊन येणं हे. त्यामुळे आम्ही समजा माझ्यासमोर कुणी एखादी खोटी पत्रिका आणली तर त्या पत्रिकेमध्ये जे काही लॉजिकल आणि मॅथमॅटिकल ज्या गोष्टी दिसतात त्याच्यावरून मी सांगेन. ते त्या माणसाच्या आयुष्यात मॅच होत नसेल तर तो त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तो त्याचा एक्झॅक्टली. पर्सनल विषय आहे. हा. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे मी माझी पत्रिका बघितली आहे. जसं तुम्ही म्हणालात की 8 हाऊसेस ऑफ डेथ, बरोबर? हम्म. किंवा काही काही हाऊसेस तर पर्टिक्युलर हाऊसेसचं काही ना काहीतरी सिग्निफिकन्स आहे. तर हम्म. माझे काही हाऊसेस आहेत ते रिकामे आहेत. तसं बऱ्याच पत्रिकेमध्ये असू शकतं की त्या हा. पर्टिक्युलर हाऊसमध्ये काहीच प्लॅनेट्स नाहीयेत. सो त्याचा काय अर्थ असतो? नाही, मी म्हणलं तसं की त्या आता समजा ऍस्ट्रॉलॉजिकली त्या दिवशी आकाशामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे जे प्लॅनेट आहेत तसेच ते रिप्रेझेंट होणार आहेत. हम्म, आता काही वेळेला एक आत्ता मकर राशीमध्ये गुरु शनी युती आहे तर ती हम्म. दिसणार आहे. मग कुंभ राशीत एखादा प्लॅनेट आत्ता नसू शकतो तर इथे काहीच नसणार आहे. तर बरेचदा जेव्हा प्लॅनेट एकत्र येतात तेव्हा त्याची पॉवर खूप जास्त वाढते. चांगल्या अर्थाने पण वाढू शकते आणि वाईट अर्थाने पण वाढू शकते. सो असं सो होऊ शकतं, पण त्याचा काही तुमच्या नशिबाशी डायरेक्ट संबंध नाहीये. अनलेस अँड अंटिल त्याच्याशी रिलेटेड काही पत्रिकेमध्ये चांगले किंवा वाईट प्लॅनेटरी ऍस्पेक्ट झाले तर हा. होऊ शकतो. पण माझे रिकामे आहेत म्हणून प्रॉब्लेम आहे असं काही नसतं. ओके. कारण मी आणि म्हणलं तसं की एका गोष्टीवर काहीच अवलंबून नाहीये ऍस्ट्रॉलॉजीमध्ये. करेक्ट. त्याला खूप जास्त गोष्टींचा एकत्रित विचार करून लॉजिकली विचार करून मगच तुम्हाला प्रेडिक्शन करता येतं. आणखीन एक इंटरेस्टिंग क्वेश्चन असा आहे जो कदाचित आपण डिस्कस केला नव्हता यापूर्वी, पण मला आता अचानक सुचलाय की मी असं ऐकिव आहे की ज्योतिषी स्वतःची पत्रिका कधी बघत नाही, तर हे खरं आहे की नाही? नाही नाही नाही, मी माझ्या पत्रिकेतच पहिला अभ्यास केला. ओके. माझ्या बाबतीत कशाला घाबरायचं, त्याच्यात काय घाबरायचं. आपण जर का ते सायन्स शिकलोय आणि जर का ते सायन्स खरं आहे का नाही आपल्याला माझी तर म्हणणे सुरुवात स्वतःपासूनच पहिली करावी. म्हणजे मी फ्रँकली सांगतो की मी ह्या शास्त्राचा इतका सक्सेसफुली आणि चांगला वापर केला की मी माझ्या आईच्या 2 सर्जरीज त्यांनी अवॉइड करू शकलो. ज्या अरे वा मेडिकल वा. सायन्सच्या अगेन्स्ट लोक गेली होती आणि त्यांनी माझ्याशी डिबेट केलं की माझ्याकडनं लिहून घेतलं होतं की मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर मी हा निर्णय घेते आणि मी सांगितलेल्या नंतर तेवढ्या दिवसांनी तेवढ्या तासांनी तिचे इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन ऑटोमॅटिक गेले. त्यामुळे स्वतःपासूनच सगळी सुरुवात करायची असते. तर मला काय त्याच्यात मी पाहतो माझी पत्रिका, काही त्याच्यात एवढं प्रॉब्लेम पण नाही. अशी भीती वाटत नाही बघताना की याच्यात काहीतरी अनफेवरेबल दिसेल नाही, आपल्याला? काय फार तर चुकेल, याच्यापेक्षा काय होणार आहे. माझं प्रेडिक्शन चुकू शकतं एखाद्या वेळेला, ह्याच्यापेक्षा काही होणार नाही म्हणजे वेगळं. आणि उलट माझी पत्रिका मी पाहू शकत असल्यामुळे मला इन्साइट्स खूप मिळतात आणि मला माझं लाईफ चांगल्या पद्धतीने प्लॅन करता येतं. खरंय. दॅट इज वन पॉझिटिव्ह पॉइंट डेफिनेटली.